नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी। आणि तुमच्या आमच्या मनातील लाख मोलाचा सध्याच्या कंडिशनचा धगधगता सवाल की येत्या 30 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये मग या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार पोहोचणार? तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 500ची तेजी। काय या तेजीमध्ये आपल्याला येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव देशातील बाजारात 5000 पार होताना दिसणार अथवा नाही? हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या प्रश्नाचं चला आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघूया। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की येत्या 30 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला 100% आधार मिळणार। आणि येत्या 30 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सीबॉटवर सोयाबीनचा बाजारभाव जर $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। मग तुमच्या मनात साधा सवाल असेल की सर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली तर याचा परिणाम देशातील भावावर होणार का? तर हो, होणार। किती होणार? तर खूप जास्त होणार नाही। 100 रुपयाची तेजी येऊ शकते। अहो सर, मग 100ची तेजी तिथून येणार तर 500 तुम्ही म्हणाले, आणखी 400 कुठून आपण प्राप्त करू शकतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण सर्वांनी सामान्य कास्तकार बांधवांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतांचं दान घवघवीत यशानं या ठिकाणी आपण महायुतीच्या पारड्यात टाकले। महायुतीचं काम आहे की आता या ठिकाणी कास्तकार बांधवाचा सोयाबीनचा आणि कापसाचा प्रश्न मार्गी लागायलाच पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो, कॅबिनेटची पहिली मीटिंग जेव्हा होईल त्याच्यामध्ये पहिला निर्णय असणार लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जे आहेत ते 2100 रुपये होण्याचा। आणि तुम्हाला सांगतो, दुसरा महानिर्णय असणार आहे की या ठिकाणी येत्या 30 दिवसाचं सोडून द्या, पण डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी हमी भावावर जी सोयाबीनची खरेदी होणार ती मोठ्या प्रमाणात होणार आणि सरसगट हमी भावावरती खरेदी होऊ शकते। म्हणजे आता मॉइश्चरचं या ठिकाणी अडचण राहणार नाही।
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेमेंटची सुद्धा अडचण ठेवली जाणार नाही आणि केंद्र सरकार राज्य सरकार मिळून या ठिकाणी संपूर्ण योजनेला मार्गी लावणार। यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी 4,892 रुपये प्रति क्विंटल या दरानं हमी भावावर सरकारनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली, तर याचा परिणाम असा होणार की ऑइल मिलवाल्यांना सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं, व्यापाऱ्यांना सोयाबीनचा स्टॉक करायचं म्हटलं तर त्यांना भाव किती लागेल, 5,000 द्यावा लागेल आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक चांगलं कॉम्पिटिशन तयार होईल। याच्यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव 4,000 ते 4,500 दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होणार आणि कमीत कमी येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात यामुळे 500 ची तेजी येणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो बाजारभाव तुम्हाला सांगतो 4.5 ते 5 दरम्यान पोहोचणार आणि हे पण सांगतो की डिसेंबरच्या एंडिंग पस्तूर नाहीतर जानेवारीच्या मध्यापस्तूर किंवा जानेवारी एंडिंग पर्यंत सोयाबीनचा भाव जरी अनुकूल कारणांमुळे देशातील बाजारात 5,000 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, पण 5,000च्या वर भाव टिकणार नाही म्हणून आपण 4,500च्या वर सोयाबीनचा भाव मिळायला लागले, तिथून प्रत्येक 200-300 तेजीवरती जर 25-25% सोयाबीन विकत गेलं तर आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।